फॉरेन रिटर्नची मम्मी खुशाल स्वयंपाक करते. आम्हाला वाटलं तुम्ही दुसरं काहीतरी करत असताल. मग काय शुभम तुझं फर्स्ट लुक आठवण बिठवण येत होती की नाही आमची. असं वाटतंय शिमला मिरचीत भोपळा बसलाय. आज मी तिला एवढा मोठा ग्लास दिलेला आहे. हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज दीदी उद्या पप्पांचा महिना आहे, तर त्याच्यामुळे आज दीदी येणार आहे, इकडे येणार आहे. शक्यतो ती काय करते मम्मीकडेच जाते आणि मग कधी तिला असं खूप दिवस झाले इकडे चक्कर नाही मारली तर मग कधीतरी जाताना वगैरे असं येते इकडं आणि चहा पाणी पिऊन जाते. पण आज ती स्पेशली राधिकासाठी येणार आहे, कारण की काय तिनं मला गेल्या वेळेसच सांगितलेलं की राधिकाला काय म्हणू नको, पण मी तरी तिला सांगून टाकलं, राधिकाला कालच सांगून टाकलं. पण काय आणणार ते सांगितलं नाही, कारण की तिला पण माहिती आहे की माझ्या पोटात काही राहत नाही, त्याच्यामुळे तिनं मला पण नाही सांगितलं. पण बघूया व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर आपल्याला समजेलच की दीदीनी राधिकासाठी काय आणले डोहाळे पुरवण्यासाठी. अर्थातच म्हणजे दीदीनी राधाला विचारलं होतं तुला काय खावं असं वाटतंय असं तसं, तर राधिका म्हटलेली गोड फक्त काय आणू नका, तिखट काहीही चालेल. मग बघूयात आज दीदीनी तिखट काय काय आणलेलं आहे ते. आमच्या इथं आहे ना बऱ्याचदा असंच होतं, अर्जंटमध्ये ऑर्डर येते. आता दीदी येणार आहे म्हणून खरं तर आपण स्वयंपाकाला लागलेलो आहोत आणि आणखीन एक फोन आलेला आहे ऑर्डरसाठीच. तर त्याच्या आणि त्यांना पण आहे ना आज 10 वाजेपर्यंत पाहिजे, कारण की त्यांचा जो मुलगा आहे त्याला म्हणजे शिक्षणासाठी वगैरे तो बाहेर आहे वाटतं, तर त्याला तिकडं जायचं आहे. तर त्यांना 11 वाजेपर्यंत बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, तर त्याच्यामुळे केक शिजवून तयार झालेला आहे. आता एक 10-15 मिनिटांनी त्याला फिनिशिंग करूयात. कधी निघतंय काय विचारा. हा काय ते ऍडजस्ट झालं तर येतो मी संध्याकाळी माघारी. मग हा चालेल या मग. हा कोणाला बोलताय, कोणाला बोलताय? माझे दाजी, तुमचे कोण नाही का? नाही असं कुठं असतंय काय तुम्ही जाणार आणि त्यांना या म्हणायचं? होय. अरे हा, ह्यांचं आहे ना शिफ्ट चेंज होत राहते आणि काय होतं माहिती का, रोज नवीन लोक जोडले जातात आणि त्यांना माहिती नसतं. आणि मी अगोदर कधीतरी सांगितलेलं असतंच ना. आणि हे MSCB मध्ये ऑपरेटर आहेत, त्यामुळे आता ते बरेचसे जण विचारतात ना की काय करतात दाजी, तर ते सांगते की हे MSCB मध्ये ऑपरेटर आहेत आणि ह्यांची शिफ्ट चेंज होत राहते. कळलं का सगळ्यांना? तर कशी असते हो तुमची शिफ्ट सांगा बरं. होय का, 8-8 तासाची ड्युटी असते आणि ती रोटेशन वाईज चेंज होत राहते. आता नाईटला जेव्हा हे ड्युटीला जातात तेव्हा अर्थातच नाईटचं काय आपलं शूट नसतंच, त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. शक्यतो आपले दिवसभराचेच व्लॉग असतात आणि मग अर्थातच मग ते त्याच्यामध्ये दिसतात किंवा ते शूट घेतात. आणि अर्थातच माझा नवरा आहे म्हटल्यावर मदत तर करणारच ना मला. खूप जणींना प्रश्न पडतो की ताई दाजी काय काम करतात, ते बाहेर कामाला जातात की नाही का घरीच शूट घेतात, क्युरियासिटी. तर आता आहे की नाही 10-10:15 झालेले आहेत. आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे दिदी यायची म्हणून, आणि ह्यांनी पण जाणार होते त्यामुळे अर्थातच लवकर म्हणजे होणारच होता स्वयंपाक. तरी सुद्धा ह्यांनी गेल्यानंतर पण आम्ही मग एखाद दुसरी भाजी वगैरे ते केलेले बाकीचं सगळं. आणि आता वेळ आलेली आहे राधाची. कशाची? राधाची वेळ आलेली आहे. राधा आता दूध पिणार आहे. काल एक कमेंट आलती माहितीये काय बाई त्या राधाचं कौतुक असं काहीतरी आलती, त्याच्या पुढं काहीतरी आलतं. पण मला सांगा, मी त्यांना खाली रिप्लाय पण केला, त्याला पण नशीब लागतं, बरोबर आहे की नाही? तर असं देत असं काही नाही, कौतुक वगैरे तसं काही नाही. पण आपलं असं आता गमतीने पण तिला म्हणायचं नाही पी पी असं म्हणायचं का, पी नाही तर बस तशीच.
असं काय नाही, आता आपण ती पीत नाहीये, तिला आवडत नाही म्हटल्यानंतर म्हणणारच ना पी पी. तर खूप सगळ्या म्हणजे एकच तेवढी तशी आलती बरं का, बाकी सगळ्या कमेंट ज्या आहेत ना त्या पॉझिटिव्हच होत्या. पण आपलं मी सहज आता बोलता बोलता तुम्हाला बोलले. आणि आणखी अशा पण कमेंट आल्या की तुम्ही कसं वेगवेगळ्या पद्धतीनं तिला ते देऊ शकता. तर त्यातली एक पद्धत आज मी ट्राय करणार आहे आणि तिला देणार आहे. चला तर इथे ना आपण एक ब्लेंडरचा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर अर्थातच तिला फळं पण खायचीच आहेत ना, तर त्याच्यामुळे सफरचंदाचे तुकडे आणि सफरचंदाची वरची जी स्किन आहे ती आपल्याला काढायची नाही आहे. आणि याच्यामध्ये टाकते आहे थोडीशी साखर, थोडीशीच टाकली बरं का. आणि हे आमचं बाळाचं किती जणींच्या कमेंट आल्या त्या माहिती का राधा, की ही बऱ्याच जणींना दिली आहे म्हणून पावडर एकच चमचा. नंतर हे दूध, हे ना थंड दूध आहे बरं का. मला बऱ्याच जणींनी सांगितलं की असलं नॉर्मल दूध घेण्यापेक्षा छान मस्त थंडगार चिल्ड मिल्क घ्यायचं, म्हणजे असं आपण आपण कसं म्हणतो कोल्ड कॉफी वगैरे पिल्यासारखं लागतं. टेक्स्चर तुम्ही बघू शकता, छान मस्त आले ना, क्रीमी, म्हणजे वरनच ते दिसतंय. हां, आता राणूला बदाम शेक करायचा. राधिकाचा हा शेक झाल्यानंतर राणूचा बदाम शेक. भारी दिसतंय ना. आता हे जर असं दूध प्यायला मिळणार असेल तर राधिका का नाही म्हणेल. तर काय माहिती का, तुम्हाला पण अशा पद्धतीचा जर ब्लेंडर हवा असेल ना, तर इकडं हा माझ्याकडे आहे अगारोचा रिगल 3 जार पर्सनल ब्लेंडर. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करू शकता. कसं आहे हवा, आता तरी राधिका पिशील की नाही. हे नाया, तिनं पहिल्या दिवशी खूप नाटक केलं, दुसऱ्या दिवशी असं एवढं दूध पिलं, तिसऱ्या दिवशी एवढं पिलं. आता आज मी तिला एवढा मोठा ग्लास दिलेला आहे. असं काही नाही, जरी तिला सवय नसली किंवा जरी तिला आवड नसली तरी ती पितीये. कुठं शाळेत आहे. उद्या सईची शाळा आहे आणि उद्या सई म्हणजे तिकडं गेलं तरी करमाळ्यातनं उलट तिला जास्त सोयीचं पडतं. तर त्याच्यामुळे सईचा युनिफॉर्म वगैरे मी सगळा घेणार आहे. कोणाला? तुला सुट्टी उद्या? रोज नाही, उद्या. हां, आणि तुझी आताच उद्याच्या टाइम टेबलनुसार बॅग भरून घ्यायचे. काय एकच दिवस, परवा दिवशी आपल्यात पण कार्यक्रम आहे. बरं बघू गेल्यानंतर. आता सध्या तर मी बॅग पॅक करते. मला असं इथं आवाज आला हो, म्हणून मी म्हंटल आले. आले कसं मावशी काका आबाची वाट बघत बसलेत लेकर. मग अशा आबाने सांगितलं होतं 2 वाजता येणार आहे, तर सई बरोबर तोच टायमिंग गृहीत धरून बसली आहे. सई ऐ पिशवी तर घेऊ लाग की. बिचारी खराट्यापासून घेऊन आली मला. अयो राणा अगं हे चॉकलेट हे कोणाला आणलेत? हा मी म्हणलं हे पण हिलाच आणलेत का काय. आणि एवढे असत होय गाई. होय सई अगं खाऊन टाक नको, खाऊन टाक की. अगं बाई कोण खाणार, परत मग रडायचं नाही. ते राणा त्याचं संपून परत हे करत बसल. माझा पण घेऊन ये गे राधा.
ए बरोबर आहे, राणा खाते तर सगळ्यांनी खाऊन घ्या, नाहीतर मग परत काय होईल माहिती का, राणा त्याचा खाऊन येईल दुसरा खायला. तर आहे ना दीदीनं राधिकासाठी काय काय आणलंय, सई तिच्याच हातात दे ना. जे काकीसाठी आणले ते साईडला काढायचं. हा हे काकीसाठी का, ते बी काकीसाठी आम्ही सगळेच खाणार आहेत, है की नाही. नाव फक्त राधिकाच आहे. हे काय ओपन तर कर ना, ते काय कोणाच्या आवडीचे. हा गुलाबजामुन बापरे, आहे की आहेत कपकेक. केक आहे, ढोकळा आहे. काय कसं खाऊ नाही. इकडे हात धुले रानू जा. हात धुणी आणि तोंड पुसून ये पण. हे कोणासाठी, आणि मला पण काकीला पण. काकीला दोन आहे, काकी डबल डेकर म्हणून काकीला दोन, बाळासाठी एक आणि काकीसाठी. त्यामुळे दोन. आणि मला आणलंच नाहीत का काय. आणले नाही तुला. काकीची मजा आहे काय. का रे आबा काय खाल्लंय, म्हणजे आबा हे सगळं खात खात आलाय ह्यातलं, आहे की नाही आबा. हा ढोकळा काकीला हा. काकी पुरताच आहे ग. तुला काय हे दूध ना, कॉफी कॉफी. आणि आकाने आणलेलं फ्रीज मध्ये कोणाच्या पोटात. खाऊन मोकळे झाले, त्यांनी सगळ्यांचं फेवरेट आणलं ग म्हणून ते संपून गेलं. ही फक्त राधिकासाठी. इकडे मी काढून देते तुला राणा. कोल्ड कॉफी माई पाहिजे होती का प्यायला. तिला आवडते. तर दीदीचं खूप दिवस झालं चाललेलं राधिकाला की तुला काय खाऊ वाटतंय, काय खाऊ वाटतंय. फक्त ती म्हणलेली की काय म्हणलेली, घरी पण नाही बनवलेलं, बेकरीतलं काहीतरी आणते बाई. मलाच काय काय बनवून खायला घातलं तर बरं होईल. तेव्हा दीदी म्हणलेली की तू सगळं सांग मला, फक्त दीदी राधिकाचे डोहाळे दीदीच्या मापातलेत. चटक मटक. अगं धर हे सगळंच खाते काही. हे सगळं शांत बस. कोणतरी खायचं काय पाहिजे तिकडे ये ना. तुझी मम्मा झोक्यावर एन्जॉय करते. मी तुझ्या झोका खेळू हो लावेल. टिकला बघ ना, मी कशी दिसतीये. छान दिसते झोक्यात. असं वाटतंय शिमला मिरचीत भोपळा बसलाय. हा बा काय करतो रे, काय खोदतोय. राणूधर सई ओ तू दे ना आता. राणूधर हा शोल्डरला चालतंय की आबा. आवाला म्हणलं केक खा, आवा खाई ना ते राहिलेलं. खातोय नंतर, जाऊ दे. स्वामींचा फोटो. भाऊजी तुम्हीच ड्रायव्हर आहेत. तुम्ही एवढं निवांत बसल्यावर आम्ही कसं काय बॅगा उचलाव. हा एवढे दिवस. नमस्ते. नमस्ते. बाय बाय करायची वेळ आली आता, सगळे नमस्ते करतायत. बाय बाय, गुड नाईट. तर आम्ही आहे ना इथं घरी आल्यानंतर उद्याची तयारी केली आणि आता आम्ही चाललेलो आहोत.
रे गाणू. ए, तू आता नाही मला एका वर्षापूर्वी मी तुमच्या बरोबर एक व्हिडिओ शेअर केला ज्याच्यामध्ये मी माझ्या मामाचा मुलगा तुम्हाला दाखवला होता जो की दुसऱ्या देशात शिक्षणानिमित्त गेलता. तर तो आता एका वर्षांनी आलेला आहे. तर आम्ही त्याला भेटायला चाललो. कितीला आहे? काय आता आपलं दुकान खायचं त्याला मिरचो. फॉरेन रिटर्नची मम्मी खुशाल स्वयंपाक करते. आम्हाला वाटलं तुम्ही दुसरं काहीतरी करत असताल. नाही नाही, मुलगा फॉरेन रिटर्न आहे म्हणल्यावर मी म्हणलं असं काहीतरी दुसरं वेगळं काहीतरी करत असताल. पिझ्झा पिझ्झा ब्रेड फीड आ मग काय आहे तर साधी गावावर कर म्हणला कुठ टाकून. होय काय. ए शुभम तुझा फर्स्ट लुक हेअर वॉश करताना काय म्हणजे पाकच वाळून गेला यार. इथला आणि तिथला काय फरक वाटतोय कशाबद्दल? पलीकडच्या रूम मध्ये अगे जिकडून तो जाऊन आला. ते लोक विचारू तिकडे विचार साता समुद्र पण नाही रे आपलं छोटीशी रूम जिथनं तू आता सध्या जाऊन आलायस. अगं बाई काय विचारायचं तिकडं साता समुद्र पार गेलेला विचार की तिथं काय 2 पावलं पण लागत नाही जायला. ते आपल्याला पण ए feeling बर बाबा माहिती. कसा होता तुझा अनुभव एवढ्या दिवसानंतर आलायस? एकदम बढिया. आठवण बिठवण येत होती का नाही आमची? इथं ही सगळ्यांची नाही, थोडी थोडी. मग नक्की येत कोणाची होती? ईशाची हा, ईश्वरीची. लयच खराब झालं. मग काय तर वाळून गेला बिचारा. जरा धुवा बरं का हे माती त्याला सगळे. तर ही आहे ना तुळशी वृंदावन दीदीनी मम्मीसाठी आणलं होतं ह्याच्या अगोदर. आणि तिथलं बघून मामींना ते आवडलं त्यामुळे आता हे मामींना आहे. म्हणजे हे दुसरं आणलंय बरं का तिनं, मम्मीचं नाहीये हे दुसरं आहे. तिनं हे आता मामींसाठी आणलंय. दाखव कसं आहे. नाही, आतमध्ये भरायचंय तुम्ही. सम्राट काय छान म्हणते आहे. मला, मम्मा माती भरून घे ना त्याच्यामध्ये. कितीला बसलंय हे? आता किंमत सांगायची नाहीये. बर बर ठीक आहे ठीक आहे. नाही ग परत इकडं मला विचारतात हे कितीला मिळालं हे कितीला मिळालं. मामी तुमची तुम्ही उत्तरं द्यायच्या कमेंट आल्यानंतर. तुम्हाला भेटलंय ना तुमची तुम्ही उत्तरं द्यायची. मी म्हणा मला माहित नाही. कमेंट काय मला येणार आहे का? पण तुम्ही बघता की नाही व्हिडिओ? सगळ्यात पहिल्यांदा माझा व्हिडिओ पडला की आमच्या मामी 10 मिनिटाच्या आत व्हिडिओ बघतायत माहिती का? तेच ना, कमेंट लगेच खाली करायची. ठीक आहे चला.